प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 14 एप्रिल 2026 मंगळवार। समुद्र आशीर्वादित। यहुदी आणि ग्रीक यांच्यात काहीही भेद नाही, कारण सर्वांची एकच प्रभू आहे आणि जो कोणी त्याला हाक मारती त्यांच्यासाठी तो समुद्र आहे। रोमकार 10:12 आपला पिता समुद्र आहे आणि आपण त्यांची विशेष मुले आहेत। आपण दत्तत्वाचा आत्मा प्राप्त केला आहे, ज्यामुळे आपण आपा पिता असे म्हणतो। पवित्र आत्मा स्वतः आपल्या अभ्यासासोबत साक्ष देतो की आपण देवाची मुले आहेत। रोमकार 8:15 आणि 16 तू विशेष आहेस, तू राजधिराजाचा मुलगा मुलगी आहेस आणि प्रभूचा वारस आहेस, आणि म्हणून तुला लाज वाटून डोके गाली हालून चालण्याची गरज नाही। कुणालाही तुला कमी लेखू देऊ नकोस। तू सर्वांची देवाचे मूल असल्यामुळे तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट, ध्येय आणि दृष्टिकोन नेहमी उच्च आणि उदात्त असावेत। तू परमेश्वराचे इच्छेप्रमाणे आणि त्यांची गौरवशाली योजनेनुसार निर्माण झाली आहेस। तुझ्याविषयी त्यांचे महान योजना आहेत। होय, तुझ्यासाठी गौरवशाली भविष्य निश्चित आहे। जे लोक तुला कमी लेखतात किंवा तुच्छ मानतात त्यांच्यापासून दूर राहा। खरे उदात्त लोक इतरांनाही उदात्त म्हणतात। परमेश्वर स्वतः तुला अत्यंत मौल्यवान मानले आहे। एका भक्ताने म्हटले आहे, परमेश्वर कधीही कोणालाही निरुपयोगी किंवा अर्थहीन निर्माण करत नाही। तो उद्देश नसलेली कोणत्याही गोष्ट निर्माण करत नाही। म्हणून परमेश्वर तुला विशेष मानतो, त्यामुळे कीन भावना मानता येऊ देऊ नकोस। जर तुला उच्च आणि खोल आत्मिक जीवन काढायचे असेल तर 5 गोष्टी लक्षात ठेव। तू देवाची संताने आणि त्यांचे वारस आहेस। परमेश्वराने दिलेल्या देणग्या आणि क्षमता वापर। तुझ्यात ठेवलेल्या शक्तीला कार्यत आण। ख्रिस्तामध्ये मिळालेल्या स्वर्गीय आशीर्वादांचा विचार कर। तू मिळविणार असलेल्या स्वर्गीय राज्याबद्दल आनंद मान। पूर्वी तू काहीच नव्हतास, पण देवाने तुला आपल्या कुटुंबात घेतले। त्याने तुला ओळख आणि अधिकार दिला। त्याने तुला आपल्या शक्तीने भरले। त्याने तुला प्रत्येक स्वर्गीय आशीर्वादाने समुद्रित केले आणि त्याने तुला अनंतकाळचे राज्य देण्याचे वचन दिले। देवाचे मुलांनो, कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने तुम्ही प्रभूची स्तुती कराल काय? ध्यानासाठी वचन। माझा देव ख्रिस्त येशूमध्ये आपल्या वैभवाची संबंधीप्रमाणे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। फिलिप्पियस 4:19 आजचे बायबल वाचन सकाळ 1 सामुएल 25:26 संध्याकाळ लूक 12:32 से 59 धन्यवाद।